नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुळस ही भगवान महाविष्णूंना, विठोबाला, जगन्नाथाला, श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. तुळस हे लक्ष्मीचेच रूप आहे. तुळशीची पूजा केली की लक्ष्मी प्रसन्न होणार आणि लक्ष्मी प्रसन्न झाली की लक्ष्मीपतींची कृपादृष्टी नक्कीच होणार. म्हणूनच तर अधिक मासाच्या निमित्ताने आपणही पुरुषोत्तमाला प्रतिदिनी एकतरी तुळशीदल वाहण्याचा संकल्प करू शकतो. त्यासाठी घरात तुळशीचे रोप नसेल तर अधिक मासाच्या मुहूर्तावर ते लावता येईल. निरामय आरोग्यासाठी नित्य सेवन करावी असे तुळशीचे महात्म्य सांगितले जाते. म्हणजे ज्या घरात दारात तुळशीचे रोप फोफावलेले असते, बहरलेले असते, असे घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहे. अशा घरात यमाचे दूत म्हणजेच रोगजंतू येत नाहीत. तुळशीचा गंध वाऱ्याने जिथपर्यंत जातो तिथपर्यंत दाही दिशातील प्रदेश शुद्ध होतो, रोगजंतुरहित होतो. तुळशीच्या आसपासची 2 मैलांची जागा गंगाजला इतकी शुद्ध व पावन होते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. तुळशी दुसरी संजीवनीच आहे. तिचे नित्य सेवन व्हावे म्हणून आपल्या पूर्वजांनी तीर्थात तुळशीची पाने टाकून तुळशी उदक प्राशन करण्याची सवय लावून दिली. कारण तुळशीची पाने टाकलेले तीर्थ नियमित प्राशन करणाऱ्याला ताप व मलेरिया होणार नाही. तुळशीच्या काढ्यामुळे लगेच घाम येऊन ताप उतरतो. घराजवळ तुळशीचे जंगल असेल तर तिथे वीज पडू शकत नाही. आजही ग्रामीण भागात घराबाहेर तुळशी वृंदावन आढळते. शहरातील फ्लॅट सिस्टममध्ये किंवा छोट्या घरांमध्ये तुळशी वृंदावन शक्य नसले तरी खिडकीत शोभेच्या रोपांबरोबर तुळशीचे रोप आवर्जून लावले पाहिजे. कारण ते नॅचरल फिल्टर आहे. तुळशी महात्म्य सांगावे तेवढे थोडेच. त्याचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे आहेतच. परंतु हेतू स्वार्थ बाजूला ठेवून एखाद्या सायंकाळी तुळशीजवळ दिव्याची मंद ज्योत तेवताना बघा. अंतरीचा दिवा प्रज्वलित झाल्या वाचून राहणार नाही. म्हणूनच तर तिन्ही सांजेला दिवा लागला की आपण शुभं करोती कल्याणम ही प्रार्थना करतो. त्यात तुळशीचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. काही जण विष्णूपाशी असेही म्हणतात, मात्र आशय तोच आहे. माझा नमस्कार सर्व देवा तुमच्यापाशी. मित्रांनो, तुमचे तुळशीचे रोप वारंवार सुकते का? किंवा तुळशीचे रोप घरात आणल्यावर जगत नसेल तर त्याची कारणे काय असू शकतात? या विषयांचे अनेक व्हिडिओ याआधी आम्ही बनवले आहेत. ते जर व्हिडिओ आपण बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, कार्तिक महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सर्वात प्रिय महिना आहे. कार्तिक आणि अधिक मासात तुळशीची मनोभावे पूजा केल्यास, सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावल्यास माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच विष्णूचा अवतार असलेल्या शाळीग्रामसह कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा केल्यास पापांपासून मुक्ती मिळते. कार्तिक मासात आपल्या घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची, तुळशीचे रोप असलेल्या वृंदावनाची किंवा कुंडीची रंगरंगोटी करतात व तिला छान सजवितात. स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते. त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगल स्नान घालण्यात येते. तुळशीला सर्व सौभाग्य व अलंकारांनी सजवले जाते. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूंना जागे केले जाते व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू असतो. म्हणूनच मित्रांनो, अधिक मासात तुळशीचे रोप घरात लावा आणि कार्तिक मासात तुळशीला घरातील कन्या मानून तिचे कन्यादान करा आणि कन्यादानासारखे जगातील महान पुण्य कमवा. मित्रांनो, अधिक मास महात्म्य ही भगवान विष्णूंची कृपा संपादन करण्याची पवित्र संधी आहे, जी दर 3 वर्षांनी येते. या महिन्यात पोथी वाचन, दीपदान आणि दान धर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्यामुळे पापशालन होऊन मोक्षप्राप्ती होते. म्हणूनच या महिन्यात आपण अधिक मास महात्म्य पोथीचे वाचन करणार आहोत. ते व्हिडिओ देखील अवश्य श्रवण करा. मित्रांनो,
आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.